जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशी राजे सकळ सिद्धी. बघा, तुम्ही जर म्हणत असाल की मी फार बुद्धिवान आहे, विचारी आहे, परंतु बाबा रे, तुझ्या बुद्धीचे जे वैभव आहे ते त्या भगवंताशी एकरूप होण्यामध्ये आहे. अद्वैतामध्ये जाण्यासाठी तुझ्या बुद्धीचे वैभव आहे. तुझी बुद्धी जर द्वैतात राहत असेल तर मग तिचा काहीही उपयोग नाही. म्हणून द्वैतातल्या बुद्धीचा भगवंताच्या प्राप्तीसाठी उपयोग नाही. तुम्हाला भगवंताशी एकरूप व्हावेच लागेल आणि तुम्हाला असेच म्हणावे लागेल की मी देह नाही, मी आत्मा आहे. असे म्हणता म्हणता जेव्हा तुम्ही त्या आत्म्याशी एकरूप होऊन जाल त्याच वेळेला त्या भगवंताची खरी प्राप्ती होईल. म्हणून ज्ञानोबा सांगतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. आपल्या बुद्धीचे खरे वैभव दुसरे काहीही नाही. मग काय आहे ते? एका केशीराजे सकळ सिद्धी. बस, तो केशीराज, तो भगवान, त्याला केशीराज म्हणा, रामकृष्ण म्हणा, दत्त म्हणा, गणेश म्हणा, काहीही नाव द्या त्याला, तेव्हा त्या भगवंताच्या ऐक्यामध्येच ते बुद्धीचे वैभव आहे. आमच्या बुद्धीचे खरे वैभव कशात आहे तर भगवंताशी एकरूप होण्यामध्ये आहे, असे ज्ञानोबा म्हणतात. मग सकळ सिद्धी, आणि मग आम्हाला सगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतील. कारण आत्मस्वरूप प्राप्त झालेल्या महात्म्याला सगळ्या सिद्धी प्राप्त झालेल्या असतात. परंतु तो सिद्धी प्राप्तीसाठी आत्मस्थिती प्राप्त करत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. ह्या सिद्धी त्याच्या मार्गात येणाऱ्या मोठ्या अडचणी आहेत. परंतु जो आत्मस्थितीकडे लागलेला आहे आणि आत्मस्थितीकडेच चाललेला आहे त्याला त्या सिद्धींची गरज नसते. परंतु त्या सिद्धी त्याला सोडून जात नाहीत. त्याला त्या सिद्धींचा उपयोग आत्मज्ञानानंतर होतो, आणि ते सुद्धा दुसऱ्यांच्या कल्याणासाठी, भक्तांच्या उद्धारासाठी त्याला त्या सिद्धींचा उपयोग होतो. स्वतःच्या कल्याणासाठी, स्वतःच्या हितासाठी त्या सिद्धी ते कधीही वापरत नाहीत. सत्पुरुषांचा हा खरा चमत्कार आहे. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. ज्ञानोबा आता सांगतात, ही रिद्धी म्हणजे प्रपंचातल्या साध्य होण्याच्या सगळ्या गोष्टींना रिद्धी म्हणतात. पैसा, मानमरातब, अधिकार वगैरे गोष्टी ज्या आहेत त्या रिद्धी आहेत. सिद्धी म्हणजे या चमत्कार करणाऱ्या अशा अतर्क्य गोष्टी आहेत. सिद्धी आणि रिद्धी या दोन्हीही उपाधिखोर आहेत. माणसाला त्या अध्यात्म ज्ञानापासून वंचित करणाऱ्या आहेत, आणि मग तो जगातील अनेक गोष्टी करू लागतो. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, रिद्धी सिद्धी निधी. रिद्धी सिद्धींचा संग्रह ज्याच्या जवळ झालेला आहे तो उपाधिखोर आहे. त्या उपाधी आहेत, त्या अडचणीच्या आहेत. त्या आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होऊ देत नाहीत. त्या आपल्याला जगाकडे वळवतात. म्हणून पुष्कळसे महान योगी सुद्धा चमत्काराच्या नादी लागून आत्मज्ञान प्राप्त करू शकत नाही. चांगदेवासारखे ते एवढे महान योगी होते. चांगदेव 6 महिने समाधीमध्ये राहायचे, परंतु या सिद्धींच्या मागे लागून ते आत्मज्ञान प्राप्त करू शकले नाहीत. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. जोपर्यंत त्या परमानंदामध्ये आपले मन लागत नाही, तो परमानंद आपल्याला मिळत नाही, तोपर्यंत ह्या सगळ्या रिद्धी सिद्धी उपाधी आहेत, परमार्थात अडथळे आहेत. तो परमानंद त्या परमेश्वरामध्ये आहे, त्या आत्म्यामध्ये आहे. त्या आत्म्याचा आनंद तो परमानंद आहे. तो जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत त्या रिद्धी आणि ह्या सिद्धी आपल्याला अतिशय छळतात, त्रास देतात, आत्मप्राप्तीपासून दूर ठेवतात. जव त्या परमानंदी मन नाही. तेव्हा मनाला त्या परमानंदामध्ये घेऊन चला, आणि एकदा का तो परमानंद आपल्याला मिळाला, त्या आत्मानंदात आपले मन लागले की मग काय होते ते ज्ञानोबा आता सांगतात. ज्ञानदेवा रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन
सर्व काळ. बघा, ज्ञानोबांची काय स्थिती झालेली आहे. ज्ञानोबा म्हणतात, माझे मन आता आत्मानंदात रममाण झालेले आहे. कशामध्ये? सिद्धीमध्ये नव्हे, त्या आत्मस्वरूपामध्ये. माझे मन त्या आत्मस्वरूपामध्ये रमलेले आहे. मन रमणे ह्याचा अर्थ मन त्या आत्मस्वरूपामध्ये जाताना समाप्त होऊन जाते. मन एकाकार होऊन जाते, त्या आत्मस्वरूपाशी विलीन होऊन जाते. म्हणून समाधान प्राप्त होते, समाधी प्राप्त होते. आणि अशी स्थिती प्राप्त झाली की मग त्या हरीचे कीर्तन, चिंतन, मनन सर्व काळ चालू राहते. मनामध्ये सतत तेच चालू राहते, हरीचे चिंतन सर्व काळ. तेव्हा ज्ञानोबा अखंड भगवंताच्या चिंतनामध्ये राहत असत. असे महात्मे फार थोडे. म्हणून अशा महात्म्यांचे जे लेखन आहे, त्यांनी जे लिहून ठेवलेले आहे ते वाचले पाहिजे, ते ऐकले पाहिजे. तेव्हा अखंड चिंतनात राहा, अखंड परमेश्वराचे नाम घेत राहा. असे जेव्हा होईल तेव्हाच आपल्या जीवनाचे खरे सार्थक होईल. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.